आमचं लग्न होतं आहे तुम्हाला काम पंगड आहे का इथं? जा ना मग. नाहीये मग तुम्ही बघत असते ना कधी पोरगी असं जवळचे तुझी रास्त वरकून लगेच आम्ही लगेच खिचडी बनले असं हा 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 इथं चांगल्याला बायका भेटाना तर तुम्हाला कोण देईन रे? खिचडी शिजित आहे बायकोला घेऊन रे गायबाने. तू तर काय करतो आता थोड्यासाठी? तसं तर जवळच्या माणसालाच काम द्या. अख्खे गाव तुम्हाला दुसऱ्या बाया नाही का? तुम्ही बरोबर बाळू भाऊच्याच बायकोला विचारलं उषा वहिनी कुठे उषा वहिनीला पाठवून द्या. बाकीचे पण येतं गडी माणसं आहेत. आमच्या हातची नाही लागायची खिचडी चांगली काय आम्हाला बनवता यायची नाही सरपंच. लगे उषा वहिनीला बोलवून घ्या बोलवून चांगले पैसे मिळतात आम्हाला पण 2 पैसे मिळून द्या आम्ही बी घरी देतो. हा? कमले शाळेवरून ऑर्डर आहे बाई माणूसच पाहिजे. हा त्या बाई माणसाच्या नवरा मदतीला आला तर चालू शकतो. जर तुझी बायको असेल तर ते भात शिजवायला पाठवून आम्ही करतो जॉईन. आहे का बायको तुला? असं बायको नाहीये. तर बघा भात शिजवण्यासाठी गव्हर्नमेंटचं कडून येतो ना भात शिजवायला. तर सांग त्यांना उद्यापासून या म्हणा सकाळी 9 वाजता. सांगतो तिला नाहीतर ती घरी झोपलेलीच असते. हा, मग एवढंच काय? काम करीन 2 पैसे भेटतील. हा कोकडावणी घोराट वास यायलाच लागलाय. सांगतो मग उशाला. हा ते पाठवून हा, हा. चालेल चालेल. करा चेअरमन इथं व्यायाम करा घरी कमी करा मस्त पैकी डबल बार मारा जोर बैठका मारा. तिकडे लोक घरी खिचडी भाताचे डबे भरून घेऊन जाते असे तुमच्या एवढे ढेऱ्या होत्या. तुम्ही घरी बसा. इकडे गावामध्ये काय चाललंय काय नाही तुम्हाला काही कल्पना आहे का? लय बोलतो रे तू व्यायामाच्या वेळेस काय झालं एवढं? काय झालं एवढं? नाही. तिकडे त्या सरपंचाने त्या बाळू भाऊच्या बायकोला उषाबाईंना तिथं त्या शाळेवरती खिचडी बनवायला ठेवलं. आता मला सांगा चेअरमन तुम्ही तिथं त्या बाळू भाऊच्या बायकोला उशाला लावता बाकीच्या गावातल्या बायका मिळाल्या का? जात रे गरज म्हणते त्या गरज म्हणते का? मग तुम्ही लावा ना तिथं. सुजाताबाईला कामाला नाही लावू शकत का तुम्ही तिथं? काय बोलतो? सुजाताबाई कसलं इम्प्रेस होते. पगार चालू होईन वरतून खिचडी भाताचे डबे घरी भरून आणता येते एका टायमाचा भागत जात जाईन पगार पाणी इम्प्रेस होईन तुमच्या दोघांना जोडीनं पैसे खर्च करायला राहते ना. आले हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं. हा? अरे बघू ते सरपंच कस काय आता त्या बाळूच्या बायकोला कामाला लावतोय तिथे. मग? आला अशी गाडी फिरितो ना सुजाता बाईलाच तिथे भात शिजवायला लावायचं नाही. बघ तू. तुम्ही तिथं आहे ना सुजाताबाईचं काम झालंच पाहिजे. हा? 100% होणार. सरपंचाचा डाव हाणून पाडीत असतोय. हा. सुजाताबाई तिथं भाची जावणार आणि तिथं सुजाताबाईच काम व्हायला लावायचं नाही. बघ तू. वर्धन म्हणजे सरकारी काम आहे चेअरमन. कसलं इम्प्रेस होत ते बाबो त्यांचं राहणीमान बदलन खाणं पिणं साडी कपडे लागता. अरे आणि आपल्याला कधी मध्ये शाळेत भेटायला जाता येत जाईल. चेअरमन बाळू बिळू सगळे हुसकून देतो मी. चेअरमन पटलं आपल्याला. चांगली खबर चला, आणली, चला. या पाटक्यान 2 डबल मारा डबल असू दे तुटन मी जर मारले तर. मारा लवकर मी जाऊ का? चला. हो सुजाताबाई थांबा तुमच्याच घरी चाललो होतो बरं झालं मध्ये भेटले. तुमच्यासाठी खास ऑफर आहे एक. ऑफर म्हणजे तुमच्यासाठी काम आणलंय मी. काय आपलं जे गावातली मराठी शाळा आहे ना हा. तिथं भात शिजवायचं काम आणलंय तुम्हाला. काय हा अहो चांगलं काम आहे ते. अहो काय म्हणता चेअरमन नको नको मला नाही करायचं ते. का बरं? अहो ते एवढे 40-50 पोरांचं स्वयंपाक म्हणजे भात शिजन का माझ्याने? अहो तुम्ही चिंता कशाला करता. तुम्ही फक्त तिथं पोस्टवर हजर व्हा. मी धाब्यावरून भात जिरा राईस सगळं आणून पोरांना खाऊ घालतो. खिचडी डाळ खिचडी सगळं आणतो. पण ती जागा त्या सरपंचाच्या वार्डातल्या लोकांना नाही गेली पाहिजे. तिथं तुम्ही जॉईन व्हायचं. असं आहे का? हा आणि काय मस्त पगार बिगार मिळून सगळे मस्त आईच करायचे मस्त पैकी मॅडम सारखं शाळेत द्यायचं भात शिजवायला. हा हा आणि किती पगार भेटेल? भरपूर पैसे भेटतील ते त्याची चिंताच करू नका. चालेल मग कधीपासून जायचं? उद्यापासून जॉईन व्हायचं तिथं. चालतंय. अजिबात काळजी करायची नाही. हा, हा. मस्त पैकी हा हा, हा. उद्या चालेल. सकाळी 9 वाजता मग चालेल शाळेत. चालेल. हा चल. आता मी इकडे चालले माझ्या घरी कशाला चालले? अरे सवय नेहमीची. चला सरपंच तुम्ही सरपंच असले म्हणून काय गाव सगळं तुमच्या जिने चालवायचं काय? म्हणजे गावातले सगळे पद कुठं नोकर भरती किंवा काय करायचं सगळं तुमच्याच मनाने का? काय झालं एकदा सांगत आहे आम्हाला. काय झालं ते गावात आपल्या भाषेत व्हायला एक जागा रिक्त होती. तुम्हीच कस काय भरणार ती? आम्ही काय आमचा काय विचार काय घ्यायचा का नाही तुम्हाला? भरणार नाही भरली. हे बाळू भाऊची बायको लावली आम्ही आपण तिथं. भरली कस काय? ग्रामसभा नाही काय नाही आम्हाला विचारलं नाही. तुम्ही जरी सरपंच असले तरी विरोधात आम्ही आहेत ना तुमच्या. आमचा विचार घ्यायला पाहिजे होता तुम्ही. चेअरमन त्या मुख्याध्यापिका मॅडमचा मला कॉल आला की मग अर्जंट पाहिजे. पहिली बाई सोडून गेली काम पोरं उपाशी ठेवायचे का म्हणून मी अर्जंट जॉईन केली. उद्या सकाळी जॉईनिंग आहे तिची. तुम्ही सरपंच आहे म्हणून मुख्याध्यापक बाईनी केला असेल तुम्हाला फोन. मग काय लगेच पोस्ट भरायचे का काय? तुम्ही गावचा आमचा विचार घ्यायला पाहिजे होता तुम्ही. अहो एवढ्या छोट्या जागेसाठी तुमचं काय ग्रामसभा बोलायची आणि तुमचा विचार घ्यायचा काय मतदान घ्यायचं का? तुमच्यासाठी ती जागा छोटी असेल पण आमच्या वार्डात सुद्धा गरजवंत माणसं आहेत. त्यांना त्या कामाची अतिशय गरज आहे त्यामुळे ती जागा आम्ही भरणार. एखाद्या गरीबाची बायको लागली तर काय अडचण आहे? आमच्याकडे बी आहेत ना गरीब माणसं का तुम्हालाच पाहिजे सगळं.
बाळू भाऊ जाऊ दे आता त्यांच्या वतीचेच होते जाऊ दे कशाला वाद घालायचा गावात. आमच्या वतीने सुजाताबाईची आम्ही तिथं नेमणूक केलेली आहे. ठीक आहे जाऊ द्या. कसं आहे सुजाताबाई हा. लाव दे आता, कसं त्यांच्या जवळचा माणूस आहे ते. जवळचं नाही, खास माणूस आहे आमचं ती. बरं बाबा खास तर खास खास तर खास. जाऊ दे उषा वहिनीला म्हणा तुम्हाला दुसरीकडे बघू ते अंगणवाडी जाऊ सेविका द्या, वगैरे. तिला शेतातलं लई काम असते सरपंच. आज- म्हटलं चला लागली. तिकडे शेतातच काम करीत जा म्हणा, इकडे काही शाळेत डोकं नाही घालायचं. बरं, बरं. आणि सरपंच उद्या असा भात बनवणी लावतो ना सुजाताबाईला, तुमच्या घरापर्यंत म्हणजे वाज गेला पाहिजे. निम्म गाव सकट ताट घेऊन आलं पाहिजे, नुसते पोरच नाही गाव सुद्धा रांगेत उभं राहिलं पाहिजे असा भात. हा म्हणजे महिन्याचा भात एका दिवसात संपा तुम्ही. ते आम्ही आमचे पदर पैसे घालू, हा. पण भात काय भातच शिजणार आम्ही. बरं. मग आम्ही जागा भरली ती. हा ठीक आहे जा जा हा. उद्या करा जॉईनिंग. उद्या काय? उपाशी राहणार नाही एवढी काळजी घ्या फक्त. अहो पैसे नाही, पोर घरी बांधून घेतील, त्याची काळजी तुम्ही करू नका. बर 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 बाळू हा घंट्या कुठे भेटन रे. घंटे होय हा आपल्या ह्या गल्लीत कुठं तरी. बर सुजाताबाई काय घंटे म्हणजे तुम्हाला भात शिजवता येतो? हा ते चेअरमनी लावलं ना मला. हा पण आपल्या घरी आपण करतो उगा एक वाटी भर, तिकडे मोठा करायचा आहे 30 किलो 40 हा किलो. ते आमचं ठरलंय ते चेअरमन करते मॅनेज. हा का? हा आणि तुमच्या घरात मोठाले पातेले आहेत का हो? नाही राव. मग कुठून तरी आणा सध्या भाड्याने, ते पातेले दररोज घासायची प्रॅक्टिस करा. का बरं ते भात केल्यावर तिथले ते मोठाले पातेले घासावं लागतील ना तुम्हाला. पातेला घासावं लागेल का मला? मग भात केल्यानंतर पातेले कोण घासणार? असं नाही असतं काय? मग मला नव्हतं माहिती राव. आणि आता जेवायला बोलवलं म्हणजे आपण तर लगेच जातो का? जेवलं हात बी धुवायला लागतात ना, आणि ते तर पातेले आहेत. गंठन भाऊजी मला भांडे घासायला कंटाळा राव. मी दिवाळीला माझं भांडे घासत असते, त्याची पण माझी लई कंबर दुखती माहिती का? मग काहीतरी करावं लागेल. हा असं करा, तुम्ही खिचडी करीत जा आणि चोरमनला सांगायचं भांडे घासायला. हा भारी आयडिया राव. अहो त्यांना जमतं, घरी भांडेच घाशीत येत ते. हा का? चालते त्यांनाच सांगते आता. हा चालेल. हा येऊ का मग? हा भारी आयडिया दिली. त्यांना सांगा भांडे घासायला आणि तुम्ही करा भात. हा चालते. चला येतो मग. हा बरं झालं बाई, मला माहितीच नव्हतं. काय म्हणता सुजाताबाई, कशाला आता बोलून घेतलं परत लगेच? ते भात शिजायचं म्हणत होत ना तुम्ही. हा मग मी नाही करणार ते. काय बरं? नाही जमणार. अहो सकाळी एवढे खुश होते तुम्ही ना, आता अचानक कसं चॅनल बदलला लगेच नाही म्हणताय? नाही इच्छा नाही माझी. अहो पण झालं काय? एवढं चांगलं काम आहे, काय झालंय? काय प्रॉब्लेम काय? अहो ते एवढे मोठे पातेले, माझे एवढूशे हात, चिरा पडतील ना हाताला. एवढे मोठे पातेले वगैरे कसं काय? मी सकाळी नाही घासणार ते भांडे बिंडे. मग आता काय करायचं? तुम्ही घासायचं. चेअरमन आहे मी भांडे घासत का? मग काय झालं, माझ्या बरोबर यायचं रोज. अहो मी घरी चहाचा कप उचलून ठेवत नाही आणि मी भांडे घासू का काय? बरं बाबा, मग या बोलीवर तुम्ही जर ठेवत असले मला तिकडं तर हाय नाही तर जाऊ दे. नाही मग मी सरपंचाला सांगतो, हे काही जमणार नाही. तुमच्या वतीने कोणी माणूस भरून टाका, चालेल तुमच्यासाठी दुसरं बघू काहीतरी. चालेल. ठीक आहे मग. याला कसं काय अचानक तुमच्यात एवढा बदल झाला काय माहिती? ते मी नंतर विचार केला. हा का? हो बर. काय झालं असेल बा सुजाताबाईनी एवढा अचानक चॅनल बदलला? सकाळी एवढी खुश होती बाई भाताचं काम मिळालं म्हणून, आता डायरेक्ट तोंडावर नाही सांगितलं. हे काहीतरी कांड झालेलं आहे, आता त्याचा शोध लावा लागेल बरं का, पण काही कळा ना. चेअरमन आहेत काय. हा या तुम्हाला फोन करणार होतो मी आता. बरं ते पातेले बितेले झाले का घासून घरातले. पातेले घासून म्हणजे? ते प्रॅक्टिस करावं लागेल ना तुम्हाला आता उद्यापासून भात शिजवणार आहेत सुजाताबाई. मग पातेले घासावं लागते ना तुम्हाला.